नमस्कार, आपण पाहतात लोकाधार न्यूज। आज आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश चिल्ले साहेब आहेत। पनवेल विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची घोषणा झाली आहे। साहेब, काय प्रतिक्रिया द्याल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सर्वप्रथम माननीय राजसाहेब, अमित साहेब, वहिनी साहेब यांचे आभार मानेल। माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानेल, कारण त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली। दुसरं, आता गेले 15 वर्ष इथे प्रशांत ठाकूर हे आमदार आहेत। इथल्या नागरिकांना तुम्ही आतासुद्धा फिरून विचाराल की 15 वर्षातला त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, तर तुम्हाला जी उत्तरे येतील त्याची तुम्ही एक सिरीज बनवून टाकाल। त्यामुळे लोकांना आता बदल हवा आहे आणि तो बदल करताना एक चांगला चेहरा लोकांच्या समोर असावा, यासाठी माननीय राजसाहेबांनी ही उमेदवारी मला दिलेली आहे। येत्या निवडणुकीमध्ये आपल्यासमोर बलाढ्य उमेदवार उभे आहेत, आपली काय रणनीती असणार आहे? नाही, आमची रणनीती अत्यंत सोपी आहे। यावेळी जनतेने ठरवलेले आहे की प्रशांत ठाकूर यांना पाडायचं आहे, आणि ज्यावेळी जनता एखादी निवडणूक हातात घेते स्वतःच्या, त्यावेळी ती समोरच्याला पाडत असते। आता प्रशांत ठाकूर यांच्यासमोर जो कोणी उभा असेल तो जिंकणार आहे। फक्त त्याने स्वतःला सिद्ध करावं लागेल की प्रशांत ठाकूर यांच्यासमोर मी इतर जे काही पर्याय आहेत त्यांच्यातला सर्वोत्तम पर्याय आहे। आणि मी तुम्हाला सांगू शकतो की इतर जे पर्याय प्रशांत ठाकूर यांच्यासमोर सध्या आहेत त्यांच्यामधला सर्वात आश्वासक पर्याय मी असू शकतो। माननीय राजसाहेब ठाकरे हे पंतप्रधान आपले मोदी आहेत, त्यांच्या विरोधात बोलत असतात, पण चांगलं काम केलं तर त्यांची स्तुती करतात। आपण विद्यमान आमदारांची नेहमी टीकास्त्र करता, याबद्दल काय म्हणण्याचं? नाही, विरोधी पक्ष म्हणून माझं काम आहे आमदारांनी केलेल्या, सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुका या जनतेसमोर मांडणं, हे विरोधी पक्ष म्हणून लोकशाहीमधलं माझं परम कर्तव्य आहे। आता तुम्ही म्हणाल जसं राजसाहेब मोदींनी चांगली कामं केली असतील तर ती लोकांसमोर खुल्या दिलाने मांडतात। प्रशांत ठाकूर यांनी कोणतं चांगलं काम केलेलं नाही तर मी काय मांडू? मग मला जर मांडण्यासारखं काही असतं तर मी नक्कीच, माननीय साहेबांचे संस्कार माझ्यावरती आहेत, मी मांडले असते ते। परंतु तुम्ही मला सांगा, गेले 15 वर्ष प्रशांत ठाकूर इथे आमदार आहेत, परंतु रस्त्यावरचे खड्डे, साधे रस्ते बांधणे ही काय रॉकेट सायन्स नाही आहे याच्यामध्ये, पण तरीही दरवर्षी रस्त्यावर खड्डे पडतात। दरवर्षी आम्ही इंजिनियर्सला शिव्या घालतोय, दरवर्षी आम्ही महानगरपालिकेला शिव्या घालतोय। याच्यामध्ये जे स्वतःचे कट ठेवत आहेत त्या राजकारण्यांना मात्र आम्ही शिव्या घालत नाही। 15 वर्षामध्ये जर हे कट ठेवले नसते तर आज पनवेलचे रस्ते चांगले असते। आजही पनवेलच्या कुठल्याही कॉलनीमध्ये जा, तिकडच्या महिलांचं एकच म्हणणं असतं, आम्हाला पाणीच येत नाही बरोबर। अर्धा तास जे पाणी येतं त्याच्यामध्ये आम्ही काय काय करायचं नक्की? आजही एखाद्या सोसायटीमध्ये जा तुम्ही, दर मंगळवारी लोड शेडिंग असते। ज्यावेळी MSEBची इच्छा असेल त्यावेळी ते लाईट काढतात। आमदार स्वतः जिथे राहतात त्या विभागामध्ये त्यांनी संपूर्ण भूमिगत वीज वाहिन्या टाकलेल्या आहेत। मग बाकीच्यांवरती का अन्याय करताय? आमदारांचा स्वतःचा जो एक प्लॉट होता, जो असं ऐकलं आहे आम्ही की त्यांनी तो भारतीय जनता पक्षाला दिला, आणि त्या प्लॉटवरती जो नैनाचा नियम आहे तो नियम लागूच होत नाही आहे, तो मात्र 100% FSI दिला जातो आहे। पण आमच्या नैनामध्ये जे शेतकरी आलेले आहेत त्यांचे 60% जमिनी तुम्ही घेताय, 40% त्यांना ठेवताय, त्याच्यावरती पण तुम्ही त्यांना अजून पैसे भरायला लावताय। म्हणजे आमदारांच्या जागेला, आमदारांच्या पक्षाला एक न्याय आणि जनतेच्या, सर्वसामान्य जनतेच्या जनतेसाठी वेगळा न्याय, हे असं कसं चालेल? त्यामुळे आमदारांनी माझ्या मते तरी गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये जनतेच्या फायद्याचं कोणतंही काम केलेलं नाही। त्यामुळे मी माननीय राजसाहेबांसारखं ते जसे मोदींची स्तुती करतात, मी त्यांची स्तुती करू शकत नाही। लोकाधार न्यूजच्या माध्यमातून आपल्यासाठी 2 प्रश्न पनवेलकरांकडून घेऊन आलो आहे। आपल्याला का निवडून द्यावं, आणि दुसरा प्रश्न आहे की आपण निवडून आल्यानंतर जनतेची काय कामं, पहिली 4 कामं काय कराल? पहिली गोष्ट, मला निवडून द्यावं कारण मी भ्रष्टाचाराचा माझ्यावर कोणताही आरोप नाही जे त्यांच्यावर आहेत। दुसरी गोष्ट, मला याच्यासाठी निवडून द्यावं कारण माझी कोणतीही कंपनी पनवेल महानगरपालिकेत टेंडर घेत नाही जे त्यांच्या कंपन्या घेतात। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला याच्यासाठी निवडून द्यावं की मला तुम्ही निवडून दिलं तर तुमचे सगळे विषय मी विधानसभेत मांडेल जे प्रशांत ठाकूर कधी मांडत नव्हते। आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ज्या पद्धतीने दुहेरी टॅक्समध्ये भरडून टाकलं जातं आहे, नैनाच्या नावाखाली चिरडून टाकलं जातं आहे, ह्या दोन्ही गोष्ट मी रद्द करून घेईल विधानसभेमध्ये भांडून। याच्यासाठी मला पनवेलकरांनी निवडून दिलं पाहिजे। आता राहिला दुसरा प्रश्न, मी पहिली 4 महत्त्वाची कामं कोणती करेल, तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे पनवेलकरांना दुहेरी टॅक्सच्या विळख्यातून मी बाहेर काढेल। दुसरं महत्त्वाचं काम,
जे ग्रामीण भागातले माझे शेतकरी आहेत त्यांना नैनाच्या विळख्यातून बाहेर काढेल. तिसरं महत्त्वाचं काम दिवा पाटील, स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला मिळेपर्यंत अविरत संघर्ष करत राहील. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं, पनवेलचा जो सांस्कृतिक दर्जा, आज तुम्ही बघा पनवेलमध्ये तुमच्याकडे कोणी पाहुणे आले तर तुम्ही त्यांना फिरायला पण घेऊन जाऊ शकत नाही हो, अशी अवस्था आहे. तर निदान पनवेलमध्ये अशा जागा निर्माण करेल की तिथे त्या शहराचा सांस्कृतिक दर्जा वाढेल, तिथे तुम्ही तुमच्या पाहुण्यांना फिरायला नेऊ शकता. एक प्रसन्न शहर तुमच्या वाट्याला येईल याची नक्की मी व्यवस्था करेन.